बडनेरा शहर भागातील स्कूल ऑफ स्कॉलर्स जवळील नारायणनगर येथील स्वच्छता, सुरक्षितता व विकासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधींना सूचना देऊनही कायमस्वरूपी तोडगा न निघाल्याने नागरिकांनी नितीन कदम यांच्याकडे धाव घेत संपूर्ण वस्तू परिस्थिती मांडली। दरम्यान नितीन कदम यांनी सदर परिस्थितीचा आढावा घेतला। स्थानिक नारायणनगरची वास्तविकता बघता येथे नागरिकांना दळणवळणाकरिता शहराला जोडणारा मार्ग कच्च्या मातीचा असून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नागरिकांची मोठी दमछाक होते। येथील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। रात्रीच्या वेळेला या मार्गाने प्रवास करावयाचा असल्यास येथे रस्त्यावरील दिव्यांची कुठलीही सोय नसून स्थानिकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते। या मार्गावर रानटी जनावरांची भीती आहे। सायंकाळपासून येथे रानटी जनावरांची रीघ लागते, त्यामुळे स्थानिकांना व वरिष्ठ नागरिकांना बाहेर व्यायामाकरिता पडता येत नाही। सदर परिसरात पडीक विहीर असून अद्यापही ती बुजवण्यात आली नाही। लहान मुले, स्त्रिया भ्रमण करीत असताना जीवितहानी होण्याचा प्रकार नाकारता येत नाही। सूचना, निवेदने देऊनही या भागाची परिस्थिती अद्यापही बदललेली नाही। सध्या येथे आरोग्याच्या समस्या बिकट बनल्या आहेत। 2 महिन्यापासून गटारी स्वच्छ न केल्याने गटारीत मोठ्या प्रमाणात कचरा साचून राहिला आहे। साचलेल्या गटारीतून मोठ्या प्रमाणात सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे। शिवाय रस्त्याबरोबर असणाऱ्या अनेक घरात हे सांडपाणी शिरत आहे। याबाबत महापालिकेला वारंवार सांगण्यात आले तरी देखील कचरा व गटारी साफ करण्याकडे दुर्लक्ष होत आहे। गटारातील घाणीच्या साम्राज्यासह मोकाट प्राण्यांचाही उपद्रव वाढला आहे। याचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत होत आहे। भागातील गटारी स्वच्छ करण्यासह मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकातून होत आहे। अशातच नितीन कदम यांनी तातडीने यावर कायमस्वरूपी उपाययोजना आखण्याची चेतावणी आता प्रशासनाला दिली आहे। अन्यथा मनपा अमरावती समोर तीव्र निदर्शने करण्याची तयारी दर्शविली आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।